नमस्कार मित्रांनो, मी एक आज नवीन विषय घेऊन आलो आहे. ते म्हणजे आपण ऊस गेल्यानंतर ना ती पाचड जातो, तर ती पाचड न जाता डायरेक्ट पाचड कुट्टी करून घेणे. त्याचे अनेक फायदे आहेत. ते असे फायदे आहेत की तुम्हाला सांगायचं, असं तुम्ही बाहेरचं विकत खत आणता, सेंद्रिय खत घाला, हे जे आपोआप सेंद्रिय खत तयार होते भरपूर प्रमाणात. तुम्हाला बाहेरनं विकत रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत एक नंबर तयार होते, कंपोस्ट खत तयार होते. त्याच्यात तुम्हाला ओलावा टिकून धरते, जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात सुद्धा ऊस चांगला येतो, वल हटत नाही पाष्टीमुळे. दुसरी गोष्ट, सेंद्रिय गर्भ वाढतात. ते वाढतात. आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचे, असे जमीन आतनं भुसभुशीत होते, कठीण राहत नाही, जमीन भुसभुशीत राहते, तण येत नाही. आता तुम्हाला सांगा, तण आल्यानंतर गवत जास्त आले समजा, तर रोजगार जास्त लागतात, हे करतात, पैसे जास्त जातात. त्यामुळे पाचड जर कुठे केली का नाही, तर एक 99% गवतच उगवत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगायचे, रोजगारांचा खर्च वाचला, कमी प्रमाणात रोजगार लागतात, भांगलायला लागत नाही, काय नाही. त्यामुळे लवकर गवत येत नाही. असे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मला असे वाटते की सर्व शेतकरी बांधवांनी पाचड कुट्टीच करावी. फळ न जाळता, फळ आपण पेटवतो का नाही, त्याचे नुकसान भरपूर होते, गवत उगवते, हे होते. त्यामुळे ते का नाही, असं मला वाटतं की पाचड कुट्टी करून आपले का नाही खताचा पण खर्च वाचतो. सेंद्रिय खत आपण पाचड कुट्टी केल्यामध्ये पाचड कुजवण्याचं जर औषधं मारले केले, तर लवकर पाचड कुजून जाते. आपण म्हणतो, शेतकरी म्हणतील पाचड कुजत नाही, काय नाही. कुजायला त्याला आता नवीन औषधं खतं मिळाले, ती आणून फवारणी केली की तुम्हाला सांगायचं, लवकर पाचड कुजून जाते, असले औषध मिळालेले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता घाबरायची काही गरज नाही. चांगल्या प्रकारे हे जे खत तयार होते जास्त प्रमाणात, त्या असले जे कंपोस्ट खत तयार, एवढे मला तुम्हाला सांगायचं, बाहेर रासायनिक खताला एवढं पैसे घालवण्यापेक्षा आपल्या शेतातलं फुकटचं खत तयार होतं ना, सेंद्रिय खत, ते सोडायचं, ती पेटवून द्यायचं, आणि बाहेरनं दुसरीकडून खतं आणायची आणि ती घालायची. त्यापेक्षा आपले स्वतःच्या शेतात आहे तेच त्याचं नीट कुजवलं, हे केलं तर कंपोस्ट तयार होतं आहे, आणि ऊस पण परत चांगला जोरात येतो, कुडवा. कशाला माणसाला कळत नाही, काय नाही, उगाच काहीतरी करत बसते. ते व्यवस्थित नियोजन केलं, त्याच्यानुसार जर खतं आणून, औषधं आणून सोडले, केलं, पाणी एक सुरुवातीला द्यायचं, पाचड मरणच सरीनं, मग बरोबर त्याला कुजवून क्षमता होती, लवकर कुजवून जाते पाचड, आणि चांगल्या प्रकारे खत लागायला चालू होते पाचडीचं. हे शेतकऱ्यांच्या ध्यानात येत नाही. माझं चॅनल आहे कारवानी शिरसवडी शेतकरी, ह्या नावाने माझा चॅनल आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करावा, सबस्क्राईब करावा, लाईक करावा, आणि असं सपोर्ट द्यावा सगळ्यांनी. असे नवनवीन व्हिडिओ ऊसाविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला मी